सो लव्ह लँग्वेज इज नॉट लाईक काहीतरी रामबाण यंत्र आहे. इट इज जस्ट, आता समजा माझं आणि अली माय हजबंड. अलीला ना माझ्याशी बोलताना असं काहीतरी बॉडीचा भाग ना टच झाला पाहिजे. मग तो टच झाला ना एकदा, मग तो गंभीरची गंभीर बाब पण नीट ऐकतो पण आणि बोलतो पण. पण माझं रिक्वायरमेंट असतं, काहीतरी सिरियस बोलते ना मी, बाबा तू असा बैस. स्पेस. ही मला स्पेस पाहिजे. मला तुझ्या डोळ्यात बघायचंय. तू ऐकतोय की नाही ऐकतोय? तू मग यॉन केलंस का ऐकताना? तू मध्येच मोबाईल घेतलास का? मला हे सगळं मॅटर करतं. तुझं फुल लक्ष आहे की नाही? मग ते आता 22 वर्ष झाली लग्नाला. समजा हेच लग्न जर कंटिन्यू ठेवायचं तर मला ठीक आहे बाबा, टच करके बैठते हैं. महत्वाचं बोलायचंय ना, जरा हात पकडून बोललं तर काय बिघडलं? आणि त्याच्याही सद्बुद्धीनं लक्षात राहिलं, की सभ्याच्या मेंदूत काहीतरी घालायचं तर असं अंतरावर बसू. सो दिस यू नो ना गं युअर पार्टनर. मला सांग ना स्मिता, असं नाही होऊ शकत की तुम्हाला तुमच्या पार्टनरची भाषा नाही कळत. इट इज नॉट हिंदी और मराठी ना. म्हणजे असं होतं ना की कन्नडमध्ये असं म्हटलं जातं, उटा उटा आयतू. कन्नडमध्ये उटा उटा आयतू म्हणजे जेवलीस का? अच्छा. आणि मराठीत आपण जेवलीस का? हा. सपोज मी तुला विचारते उटा आयतू, तू मला विचारतेस जेवलीस का? आपण भांडत राहू शकतो. हो. तर तुला माझं कळत नाहीये, मला तुझं कळत नाहीये. पण मोस्ट ऑफ द टाइम अशीच भांडणं असंच होतात होतं. की असंच होतं. दोघांनाही एकच म्हणायचं असतं, हो. पण ते वेगळंच सांगत असतात. शेवटी अल्टिमेटली तेच असतं. हो. असं मी खूप कारण ठिकाणी कारण बघितली आपण नाही ना, कारण आपण नाही तेवढं नोटीस करत स्मिता.